अयोध्येत येत्या 22 जानेवारीला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी समस्त हिंदू उत्सुक आहेत. या नेत्रदीपक सोहळ्यासाठी देशभरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्यानिमित्ताने नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरातील रामभक्त ओम संजय ठाकूर अवघ्या 21 वर्षाच्या रामभक्ताने थेट नाशिकच्या नांदगावातून सायकल स्वारी करत अयोध्या गाठली आहे. गळ्यात भगवे उपरणे, भगवी टोपी, श्रीरामाचा जप करत दिनांक 24 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजता प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्याकरिता तो रवाना झाला. सलग 9 दिवस सायकल चालवत नाशिकचा ओम ठाकूर हा रामलल्ल्यांच्या अयोध्येत पोहोचला आहे. तर येथील रामलल्लांचे दर्शन घेऊन तो पुन्हा नाशिकमधील नांदगावमध्ये आला. नांदगाव शहरात ओम दाखल होताच ढोल ताशाच्या गजरात नांदगाव रेल्वे स्थानकापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक, भगवान काकडीज मार्ग, दत्त मंदिर चौक, कालिका चौक अशी त्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी ओमचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी रामभक्तांनी पेढे वाटत वेगळाच आनंद साजरा केला. 500 वर्षानंतर एवढी अयोध्या निर्मिती सजलेली आपल्याला दिसते आणि आपल्या डोळ्यांनी जी रामाची मूर्ती आहे ती आपल्याला बघायला मिळणार आहे. 500 वर्षानंतर एवढी राम मंदिर मोठं बनतंय आपल्यासाठी, ते आपल्याला बघायला मिळणार आहे. मी 9 दिवसात 1370 किलोमीटर पूर्ण केलेले आहे. एकदम रस्त्याने पण काही प्रॉब्लेम नाही आहे, एकदम सुखाने प्रवास झालेला आहे रामाच्या कृपेने. शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामणे, नांदगाव. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.